नमस्कार, मी जयश्री तोरडमल. आज आपला विषय आहे की प्रत्येकाला हा प्रश्न पडलेला असतो की परमेश्वर का म्हणतो की माझी सेवा करा. त्याचं पण एक कारण आहे. परमेश्वराने आपल्याला जन्म दिलेला आहे. मी तुम्हाला नेहमी सांगत असते बघा, आपलं परमेश्वराचा अंश आहे, त्याचा आत्मा आहे. हे जे शरीर जे आपल्याला मिळालेलं आहे ना, हे आत्ता आपण जे वापरत आहोत हे एक घर आहे. आणि ह्या घरामध्ये एक आत्मा जो आहे ना, तो परमेश्वराचा आहे. हे शरीर जे आहे ना, आपण जोपर्यंत भूतलावर आहोत तोपर्यंत हे शरीर आपल्याला वापरायला मिळालेलं आहे. त्यामधील आत्मा जो आहे ना, तो परमेश्वराचा आहे. आणि तो आत्मा दुःखी न हो, त्या आत्म्याला त्रास नाही झाला पाहिजे. प्रत्येकजण काही ना काही एका हेतूमुळं जन्माला इथं पाठवलेलं आहे परमेश्वराने. आपण पहिल्यांदा हे माहिती करून घ्या की आपला जन्म काय असा सहजच वायाला घालवण्यासाठी आलेला नाही. या आणि खा प्या आणि जा. काहीतरी प्रत्येक आत्म्याचं एक ध्येय धोरण असतं, त्यामुळं आपण खाली आलेलो असतो. मग ते समजून घेणं गरजेचं आहे. आणि ते समजून घेण्यासाठी आपल्याला धार्मिक मार्गाकडे थोडंसं जावं लागणार आहे. आणि जो धार्मिक मार्गाकडे थोडंसं जातो त्यालाच आपण कोण आहे याची खरी ओळख होती आणि तो पुढचा जन्म त्याच्या मुक्त होतो. त्या या झंझटीतनं सर्व काही हा जन्म घ्या त्या जन्म घ्या याच्यातनं तो पूर्णपणे मुक्त होतो. आता तुम्हाला मी नेहमी सांगत असते की आपण परमेश्वराचा आत्मा आहे. हे बघा, आपल्याला हे शरीर आहे ना, हे भाड्याच्या स्वरूपात मिळालेलं आहे. हे सौंदर्य, हे शरीर, हे पूर्ण हे एक आत्मा परमेश्वराचा आहे. त्या आत्म्याला आपल्या दुःख झालं नाही पाहिजे. त्याला त्रास नाही झाला पाहिजे. त्याच्याकडनं वाईट कर्म काही घडले नाहीत पाहिजे. आणि वाईट कर्म घडले की ते वाईट काहीतरी परिणाम आपल्याला भोगायला मिळतात. अडीअडचणी काही येतो, आपल्याला त्रास होतो वाईट कर्मांमुळे. तो त्रास आपल्याला होऊ नये म्हणून परमेश्वर अगोदरच आपल्याला सतत कल्पना देत असतो की तुम्ही सतत नामस्मरण करत राहा, देवाचं प्रवचन ऐकत, की जेणेकरून तुम्ही कोणत्याही धार्मिक क्षेत्राकडे जा. तुम्ही काम धंदा वगैरे करा, तुम्ही पैसे मिळवा, तुमचे जे कर्म आहेत ते कर्म सतत करत राहा. चांगले कर्म जे आहेत, तुम्ही वाईट कर्मांच्या मार्गाला लागू नका. वाईट कर्म कराल तर तुमचं जे आयुष्य थोडंसं अल्प आयुष्य जे आहे ना, ते तुमचं शिक्षा भोगण्यातच जाईल. त्यामुळं आयुष्य खूप थोडं आहे आणि ते आनंदी जगा. आणि ते आनंदी जगण्यासाठी तुम्हाला चांगले कर्म करावे लागणार आहेत. आणि ते चांगले कर्म करण्यासाठी तुम्हाला देवाचा मार्ग स्वीकारावा लागणार आहे. त्यामुळं देव सतत सांगत असतो, तुम्ही शरीराकडे लक्ष देऊ नका. शरीर तुम्हाला भाड्याने मिळालेलं आहे. त्याच्यातला जो आत्मा आहे ना, तो आत्मा ओळखा. त्याच्यामध्येच परमेश्वर आहे. त्या आत्म्यामध्ये. आता तुम्ही बघा, आपण ह्याच्यामध्ये गेलं असलं, आपण स्मशानभूमीमध्ये जर गेलो तर सतत स्मशानभूमीमध्ये बघा एक चित्र असते. एक छोटंसं बाळ, मग थोडंसं तरुण, मग तारुण्य, मग म्हातारा, मग ते असं वयस्कर, मग शेवटी चैन काढलेली, मग शरीर बाजूला, आत्मा गेलेला आहे. म्हणजे शरीर थकतं, शरीर जातं, शरीर नाहीसं होतं, पण आत्मा नाहीसा होत नाही. तो याच्यातनं निघतो आणि दुसऱ्या आत्म्यामध्ये जातो. सांगायचं तात्पर्य म्हणजे एवढंच आहे की नेहमी चांगले कर्म करत राहा. या आत्म्याला त्रास नाही झाला पाहिजे. हे बघा, दुःख हे सतत नेहमी येतं जातं. तुम्ही जर चांगले कर्म जर केले ना, तर दुःख कधी आलं आणि कधी गेलं हे तुम्हाला समजणार हे नाही. काय, दुःख हे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये येतं. पहिल्यांदा हे समजून घ्या की दुःख हे कोणीही असो, खूप श्रीमंत असो किंवा खूप गरीब असो किंवा कोणी प्राणी जरी असले ना, तरी प्रत्येकाला दुःख हे असतंच. आणि त्या दुःखामधनं बाहेर पडण्यासाठी नेहमी आपण काहीही असो, कोणी काहीही म्हणू, आपण नेहमी चांगल्या कर्मांकडं कल द्यायचा. म्हणजे सतत आपलं नेहमी चांगलं चांगलं होत जातं. आणि आपण आहे ना,
नेहमी लक्षात ठेवायचं की आपण परमेश्वराचा अंश आहे. त्यामुळं सतत आपण चांगले विचार डोक्यात ठेवायचं आणि चांगल्या मार्गावर चालायचं. नमस्कार. तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असले तर लाईक करत जा, सबस्क्राईब करत जा, म्हणजे पुढचे असे चांगले चांगले व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील. नमस्कार.